मम्मी पहिल्यांदा ट्रेनला चालली. पहिल्यांदा फिरायला. झालं पहिल्यांदा रामेश्वरम. हा अजून गणपती बाप्पा मोरया. आणि निघलो. चला. येस. कशी राहावं लागलं असतं ना. लागला विसरलेलीस का. मजा येणार आहे. केरळमध्ये तर फायनली पोहोचलो ना. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आता आपला काश्मीर तर फिरून झालेला आहे. आता जावाचा आहे काश्मीर टू कन्याकुमारी. तो टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजला असेल. तर ही कन्याकुमारी ट्रिप आहे 8 दिवसाची. हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या तर्फे पुन्हा एकदा आपण काश्मीर फिरलो त्यांच्या सोबत. आणि आता कन्याकुमारी. दादा मी सगळी अजून पब्लिक असेल. माझ्यासोबत मम्मी आज येणार आहे. म्हणजे मम्मी आणि मी दोघा जण चाललो. बॅग वगैरे भरली. ब्लॉग स्टार्ट केलाय. कोलगेट घेतलाय काय. कोलगेटनं तेल पहिला घेतलाय. आणि आईला नाही येवाल जमा. मिस यू आहे. हा 2 वेळा जाऊन आलीस का. तर आता मम्मीला घेऊन जावं. तर मम्मीला पण फिरू दे काय. तो आता आम्ही निघलो. गंगाई मला सोडायला आली. म्हणजे आता नाही निघलो. 3 सव्वा 3 वाजेपर्यंत निघायचं आहे. आणि पनवेल स्टेशनला जायचं आहे. तोपर्यंत बारीक सारीक काय गोष्टी राहिल्या भरायच्या. आज जावायचं आहे. तर मी काल बॅग भरायला घेतली. आता काय काय राहिलाय बाकी त्या बघतोय. आणि घेऊन येते छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग नंतर निघू जाऊ डायरेक्ट पनवेल स्टेशनला. ऍक्च्युली ट्रेन निघणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स वरून. आम्ही पनवेलला जाणार आहोत. मस्त अशी जर्नी चालू होईल आमची आज. मग काय वाटते तुला. हा लांब फिरायला चाललो. आणि फर्स्ट टाइम मी पण साऊथ म्हणजे खाली चाललोय. खाली येते खालशी जरा कन्याकुमारीशी काय येते खालशी येते जरा. भेटल जवरा बघायला भेटल तवरा. आणि एन्जॉय करायचा. म्हणजे फुल असा मजा येणार आहे मला. माझं भारताचं 4 धाम हत्ते कम्प्लीट होतील. म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम पण आहे. टोटल भारताचं 4 धाम ते माझं कम्प्लीट होतील. जगन्नाथपुरी झालाय माझा असं सांगते मी. म्हणजे 4 धाम कम्प्लीट होतील आता रामेश्वरम केल्यावर. पूर्ण भारतांचं द्वारका, जगन्नाथपुरी, बद्रीनाथ आणि रामेश्वरम हे 4 धाम प्रमुख भारताचं. तो चला आता मस्त पॅकिंग वगैरे झाली. बॅग जवशी आली तवशी घरून थांबच नाही काय. हा धोतर घेतलाय मी. नाही आता मी गेलतो बघ गोकर्णाला. तो आणलेला ना. तया पण भेटत समजा. बट माझ्याकडे होता तर मी घेतलाय. पण नवीनच घेईल मी तया गेल्यावर. कारण तर असा चिकना दिसलो पाहिजे ना. ऍक्च्युली जो माझा माईक होता म्हणजे एकदम बेस्ट आवाज येत होता. तो टाइमावर नाही भेटला. म्हणजे वॉरंटी मध्ये सुधरवायला दिलाय मी. असं शूट करत होतो तर अचानक आवाज कट व्हायला लागलेला. पाठवलाय बाहेर. पण आजपर्यंत तरी भेटला नाही. आज भेटला असता तरी बेटर झाला असता. बट मुंबईला आहे. सो चला पहिला मी चालू DIY ला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या घेवायच्या. अजून काय सगळा भरलाय ना. हा आठवणी भरला. तुला काय तुझ्या राहिलं. DIY मध्ये आलोय. मला एक पाऊच घेवायचा आहे. बारीक सामान ठेवायला. पाऊच मला ऑनलाईन पण नाही भेटला. DIY मध्ये भेटतो. बिल करायला बाहेर आलोय. घेतलाय मी सामान. मला पाहिजे होता दौरा. बट काय नेटवर्क नाही. वायफाय पण नाही त्यांचा. 2 वाजला आता दुपारचं. आम्हाला सोडायला ऋत्वी पण आली. चल पहिला खावाला घेऊन येऊ. खावालाच नाही आणला ना मी ट्रेन मध्ये. खावाला हा मदत करायला आली ऋत्वी आज. कैसा वाटतंय मी फिरायला चाललो ना. तुला येवाचा काय फाफडा. हा फाफडा घेतून खावाला बघ. फाफडा ऋत्वी नको द्या. फाफडा नाही जमला मग चांगलं लागतंय काय. नको चल. लेस खावायचा काय. फाफडा कोण खाते. लेस खावायचा ऋत्वी. चना का घोरा आहे. गोऱ्याचा चना घेवायचा. चना नको ना. घे चल एक पुडी म्हणजे अशी बारकी. हा घे चल. एक घेऊ ना ऋत्वी खावाला. हा ऋत्वीला तुला नाही ना व्रत नको महिला. फुल खावाला घेतलाय का ऋत्वी. आता जाडा होऊनच येईल. फायनली आता घरांची निघू आम्ही. मस्त सामान विमान सगळा पॅक केला. आणि ऋत्वी पण गेली आता भाऊवाला तर नेवाला. आईचा आशीर्वाद घेऊन चाललो. चला हा कन्याकुमारी रामेश्वरम. हा अजून फिरायचं आहे काय. फुल जाऊ आईच्या सोबत पण जाऊ. घनश्यामानुस येते आम्हाला सोडायला. डायरेक्ट पनवेल स्टेशनला जायचं आहे. 4:30 ला ट्रेन येणार आहे. पण आम्ही लवकर जाऊन बघतो काय आहे सगळं. म्हणजे आपले मुलं कोणला टाइम नाही झाला. 8 दिवसाची ट्रिप आहे बोलले. सामान दोघांचा एकच बॅग मध्ये घेतला. गणपती बाप्पा मोरया. निघलो. चला परफेक्ट सगळं बॅग बिग भरली. चल परलो पाया परत एकदा हॅपी जर्नी.
ऐसा बोल तू हॅपी जर्नी येस चला निघूया आपण हिल स्टेशन साठी आता जाता जाता पहिला सीन झालता त्या उपाशी रावाची फेरी झाली असती मम्मी भाकरी विसरली करा काय बोलतो ए चेंडू चाललो चला भाकरी विसरलेली ट्रेन मधलं जेवण माहिती आहे ना तुम्हाला कसं नसतं ऑनलाईन मागवला तर थोडा बेटर येतो बट ट्रेन मधलं लय अडचण असतं नशीब उलव्यानच होतो रिटर्न फिरता आला आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला ट्रेन मध्ये राहायचं आहे उपाशी राहावं लागलं असतं ना हा चल बाय फिरसे आगे भाकरी घेतल्या म्हणजे अख्खा डबा विसरलेली वाटतं भाजी पण सगळा विसरलेलीस का पाण्याची बाटली वा 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 फायनली आता पनवेलला पोहोचलो घनसावनच गेला तिकेटीला कॉलेजला होतो ना तो पनवेल स्टेशन वर आवरा फिरायचो आम्ही बट ही साईडला कवा आम्ही आलोच नाही पूर्ण चेंज झालाय सगळा पनवेल स्टेशन आता 7 नंबर प्लॅटफॉर्म वर जायचं मला ब्रिज चढायला लागल बोलताना पक्का मोठा टास्क आलाय बॅग घेऊन वरती चढायचंय चला 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 पनवेल स्टेशन वर तर पोहोचलो ट्रेन येईल आमची 4:45 किंवा 4:50 ला डायरेक्ट मजा येणार आहे हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स बोलल्यावर माहिती आहे ना तुम्हाला कधी मजा येतं आज आम्ही काश्मीरला गेलेलो तेवढी हार्ड सिच्युएशन होती त्याशी म्हणजे अटॅक वगैरे झाला तरी पण एकदम म्हणजे एकदमच मजेत आमची ट्रिप गेली काय तेवढं प्रॉब्लेम येत होतं तरी पण आम्हाला असा पर्सनली काही प्रॉब्लेम नाही झाला म्हणजे जेवणा बिवणाचा एकदम सगळं व्यवस्थित अरेंजमेंट एक नंबर हरीश दादाची चला आता प्लॅटफॉर्म वर पोहोचलो आपण चार 45 ला ट्रेन येणार होती बट 1 तास लेट झाली ट्रेन यावाला 5:55 होती वाटतं ते वाट बघतो कवा ट्रेन येईल कवा ट्रेन येईल बघू आता किती लोक आहेत आपल्या सोबत ये ट्रिप मध्ये मजा येईल सगळ्यांसोबत प्रत्येक टायमिंगला नवीन माणसं भेटतात सगळ्यांचं कनेक्शन चांगलं होतं आणि लय मजा येत आहे मला नवीन माणसांसोबत असं कनेक्ट व्हायला फायनली आता ट्रेन लागली आमची लाईव्ह वेटिंग नंतर आता ट्रेन आली आमची हा बरा वाटतंय म्हणायचं होतं डायरेक्ट झोपावा जाऊन ही ट्रेन आली मजबूत खुश काय सो फायनली दादा पण भेटला आपल्याला आणि मस्त अशी जर्नी होणार आमची बट दादा आता येईल सोबत मी फ्लाईटला येतो उद्या ओके आणि वहिनी आहे आपल्या सोबत म्हणजे सगळं मॅनेज करायला तर मस्त ट्रिप होणार आहे 8 दिवसाची ना ट्रिप मजा येणार आहे चला मग तुझा सावकाश आम्ही जातो मग चला बाय बाय ट्रेन मध्ये मस्त आहे ना उरा सफर एकदम लवकर होऊन जातो त्यापेक्षा फ्लाईट अजून भारी बघूया फ्युचर फ्लाईट मध्येच फिरत आहे ट्रेन मध्ये बसलो आता मम्मी पहिल्यांदा ट्रेनला चालली पहिल्यांदा फिरायला झालं पहिल्यांदा म्हणजे असं लांब ट्रेनला पहिल्यांदा चालली मम्मी कसं वाटतंय तुला म्हणजे काय एक्सपिरियन्स आहे एसी आहे फुल थंडी लागेल रातचे आणि आता आमची सीट आहे ही एक नाही मधींची आहे आणि वरची एक आहे रात्रीचं 8:30 वाजलं आता सगळी जेवायला बसली आणि आमची दिवाळची शाबादची माणसं शाबादची आणि वाशीची तशी नमस्कार असते मला होईल सगळ्यांची मजा येईल सगळ्यांसोबत फिरायला तो आता जेवायला घेतलाय पहिला मटरची भाजी आणली मम्मीने आणि 8 दिवस आता वेज खावा आता पूर्ण डबा पब्लिक आहे आमची बट अजून कोणची ओळख झाली नाही पूर्ण किचन घेऊन आली काय आवरा नाही ते आयटम घेऊन आलूवडी हा भाजी सगळं घेऊन आली आता मी पण आलूवडी घेतली तर मस्त जेवलो वगैरे आणि वहिनी आपल्या सोबत आहे आता म्हणजे दादा गेलाय दादाला थोडा काम आहे त्यामुळे वहिनी सगळं हँडल करते म्हणजे भारी काय फर्स्ट टाइम आम्ही सोबत चाललो लास्ट टाइम आम्ही काश्मीरला गेलतो तो दादाच होता फक्त आता पहिल्यांदा वहिनी सोबत मजा येणार आहे फुल 8 दिवसाची ट्रिप दादा येईल समजा उद्या म्हणजे दोघं तुम्ही सोबत असाल लास्ट टाइम कसा दादाच होता फक्त स्वतः मजा येईल चला काय वाटते मम्मी पहिल्यांदा चालली आमची ट्रेनला
खुश आहे काय? आता झोपाचा टाइम आहे, चादरी वगैरे टाकून डायरेक्ट झोपू. उद्या सकाळचे संध्याकाळी पोहोचू ना उद्या 8:30 वाजता. 8:30 वाजता. मग त्या गेल्या हॉटेलला स्टे न परवापासून फिरायची सुरू. ओके. फायनली आता झोपाची तयारी. मस्त 3rd फ्लोअरला येऊन झोपलो डायरेक्ट. ब्लँकेट खाली यात्रा चादर असते आपल्याला. अँड लाईट बंद करून आता झोपतो. गुड मॉर्निंग गाईज. आता मस्त फ्रेश वगैरे झालो. 2 दिवसाचा ब्लॉग एकेनच करतोय मी, कारण काल पण ट्रॅव्हल होता, आज पण ट्रॅव्हलच आहे. संध्याकाळी पोहोचू आम्ही. हॉटेलवर पोहोचल्यावर ब्लॉग एंड करेन आणि उद्यापासून फिरायची सुरुवात. तर आज आहे 26 तारीख, 26/11/2025. फायनली आम्ही आता वाटतं केरलामध्ये पोहोचलो. सगळी झाडं वगैरे बघून असं वाटतंय का केरलामध्ये पोहोचलोच असेल. सगळी झाडं बघून असंच वाटतंय. सगळ्या घरा बिरा बघून तीच फिलिंग येते. कसली भारी भारी घरात रे. एक घर त्याच्या समोर सगळं असं अंगण वगैरे, म्हणजे असं काही शोर शराबा नाही. एकदम भारी वाटतं असं बघायला यांची घरा. हे स्टेशनला आलो, इरिंगल स्टेशनला, म्हणजे केरलामध्ये तर फायनली पोहोचलो ना. छोटी आहे आमच्या सोबत, मजा करते, पक्की बोलतोय ना. आता पिझ्झा खाणार ना? पिझ्झा मागवला खास तुझ्यासाठी. बघ, खास तुझ्यासाठी पिझ्झा मागवला आहे. हा, अरे घे रे, घे. मम्मी नाही खात नाही का पिझ्झा? नाही का? नाही आवडत वहिनी. खास पिझ्झा मागवलाय आमच्यासाठी. मम्मी खाशील का पिझ्झा? खातोस तू? हा, जेवण थोडासा खपलेला सीन. तर ट्रेन मधला जेवण माहिती आहे ना कसं असतं, त्यापेक्षा बोलतो पिझ्झा खाल्लेला बरा. पिझ्झा खाऊन थोडा पोट भरतून संध्याकाळी डायरेक्ट हॉटेलला जेवायला. आता आम्ही पोचलो त्रिशूर. अरे नावाचा इशे हाडात ना बाई. न लास्ट स्टेशन आपला तिरुअनंतपुरम. त्या गेल्यावर समजा. अजून 3 ते 4 तास लागतील पोहोचायला. 8 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. आता 5:15 का 5:30 वाजता. केरलामध्ये जी घरात बघायला आवडील मजा येते. काय भारी घरात. फार्म हाऊस टाईप आहे घर, मोठं आहे असं. एकदम मजा येते बघायला. खतरनाक. आणि ट्रेन चेंगनूरला पोहोचलो. चेंगनूर के साथ में. आप ठाणे से आए थे क्या? चलो अभी घर पे जा रहे हो. बहुत बढ़िया है लोकेशन, मस्त लग रहा है. वापस आ जाओ. हाँ, वापस आऊंगा जरूर, पूरा घूमने. और यहाँ का ट्रेडिशन है ना, मुझे बहुत पसंद आता है. सब अपने ट्रेडिशन में रहते हैं. मिनी पण आता लुंगी घेतली, घरची पण आणली व्हाईट वाली आणि एक ब्लॅक घेतली. या काहीतरी पूजा झाली वाटतं. बहुतेक सगळी लोक आयाच उतरली, म्हणजे जे एकदम ट्रेडिशनल वेअर करून आलते ना ते सगळी इथंच उतरले. हे स्टेशनला काहीतरी पूजा झाली होती. चेंगनूर स्टेशनला. चला आता आपला प्रवास अजून पुढे आहे. 2-3 तास वेट करूया ट्रेन मध्ये. अजून ट्रेन खाली झाली पूर्ण. आमचीच पब्लिक आहे. 5 मिनिटांनी पोहोचू आम्ही. उद्या सकाळच्या उठायचं लवकर. मस्त लुंगी घालून निघणार डायरेक्ट दर्शनाला. पूर्ण ट्रेन खाली. फक्त आमचाच ग्रुप आहे ना, तो आहे पाठीमाग येताना. आता चला स्टेशनला उतरतो. सगळ्यां पहिला उतरलोय स्टेशनवर. दादा आलाय नेवाला. दादा फ्लाईटची लवकर आला. सगळं अरेंज केलं. या हॉटेल वगैरे जाऊन बघूया कसं काय आहे, तुम्हाला दाखवते. ट्रेनचा सफर कसं होता? मजा आली ट्रेन मध्ये? बसून कंटाळा. टोटल 90 ते 100 माणसात. मजा येणार आहे सगळे ग्रुप सोबत फिरायला. आवऱ्या बॅगा टेम्पो मध्ये टाकल्या बॅगा. आता बस मध्ये जाऊन 3 किलोमीटर लांब आहे ना हॉटेल आपला? नाही, इथून स्टेशन पासून 8 किलोमीटर. 8 किलोमीटर आहे का? चालेल चला. ते स्टेशन पासून 3 आहे. अच्छा, म्हणजे आपण लवकर उतरलो का?
नाही हे वेगवेगळे स्टेशन त्रिवेंद्रम नॉर्थ आणि तो त्रिवेंद्रम सेंट्रल अच्छा. असं 2 स्टेशन होतील. आपण त्रिवेंद्रम नॉर्थ आल्या आणि ती मागाशी आली ती ट्रेन आहे ना हा हा ती त्रिवेंद्रम याला आली एकदम ती सेंट्रल 2 किलोमीटर. ओके. 2 किलोमीटर. म्हणजे आपण थोडा लवकर उतरलो. फायनली आता आपण हॉटेलवर पोहोचलो. आपला हॉटेल आहे. आपल्याला हे मूर्तीचं दर्शन करायचं आहे, पद्मनाभ स्वामी मंदिर. चला आता रूम बघूया आतमधून कसा आहे. 209 आमचा रूम आहे. काय आहे बाई 207 आला यो आहे 209. याच्यामध्ये जाऊ आपल्याला. असा रूम आहे आपला. हो हो टीव्ही पण आहे. टीव्हीवर काय लागलं आपल्याला समजत नाही. आणि वॉशरूम वगैरे एकदम व्यवस्थित असेलच. हे वॉशरूम सोहन नाही तुम्ही बघू शकता. चला आणि यो क्रेझी असा आरसा. रूम कसा आहे मम्मी? मस्त आहे ना. पेंटिंग लावली बघू शकता तुम्ही. भारी. सिंगल बेड आहे दोघांना. मस्त व्यवस्थित एकदम. आता फ्रेश होतो आणि जेवायला जातो. जेवायला पण मला वाटलं फक्त व्हेज असेल, बट काय विषय माहितीये का, ज्यांना कोणाला नॉनव्हेज खावायचं आहे तर नॉनव्हेज पण आहे आणि ज्यांना व्हेज खावायचं आहे त्यांना व्हेज पण आहे. आणि दर्शनाला समजा उद्या जावं आहे आम्हाला, तो आज नॉनव्हेज वगैरे ज्याला खावायचं आहे ते खाऊ शकता. नाही विषय. चला पहिला फ्रेश होते पटपट आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. आता मस्त रेडी वगैरे झालो आणि चाललो जेवायला. भूक लागली. मस्त फ्रेश वगैरे होऊन निघलो ना. आम्ही ऍक्च्युली जेवायला आम्ही चाललो दुसऱ्या हॉटेलमध्ये, बिकॉज आमच्या सोबत टोटल 90 ते 100 माणसात 2 हॉटेल केलं. एक आम्ही जो आहोत आणि अजून एक हॉटेल आहे. त्याशी जेवायला चाललो ना. आता इथला वातावरण आहे ना, आईला अंबालन बघा. हे वातावरण अंबालन. हे बघा अंबालन. आई शपथ मला आवडतं आंबा खावायला. कच्चा आंबाच खावायला वाटतं. आपले एरियामध्ये जो वातावरण असतं तोच वातावरण आहे. आता सकाळचे बघू थंडी आहे का नाही ते. फायनली आपण जेवायला आलो आहे अशी. आणि ताई काय जेवायला केलंय आज? व्हेज मध्ये कोबीची भाजी, मुगाची भाजी, कोबीची भाजी, वरण भात, लोणचा, पापड आणि नॉनव्हेज मध्ये पण आहे चिकन. येस, म्हणजे ज्यांना कोणाला नॉनव्हेज खावायचं आहे तर नॉनव्हेज पण खाऊ शकता. चिकन केलं एक नंबर. बघून भूक लागली काय. आवरेला आम्ही येऊन आपलं जेवण ट्रेनमध्ये पिझ्झा खाऊन आलोय. आता पक्का जेवल काय. भूक लागली. कोणाची टेस्ट कशी आहे? वरण भात. आज मला उपवास नाही तर मी नॉनव्हेज खात आहे. उद्यापासून कसं फिरायचं आहे. मला वाटलं का व्हेजच खावायचा आहे का, म्हणून मी घरची ठरवून आलो व्हेज काही. पण हाय अवेलेबल ऑप्शन तर का क्रेझी आपला करता जेवण म्हणजे करता एक नंबर. फायनली जेवून निघलो. आता रूम वर जातो आणि ब्लॉग एंड करते आजचा. उद्या भेटू डायरेक्ट पद्मनाभ स्वामी मंदिर मध्ये दर्शनाला. काही रहस्यमय मंदिर आहे. ऍक्च्युली त्याचं 5 दरवाजे ओपन झालं आणि 6वा दरवाजा ओपन नाही होय. त्याच्या मागे पण कारण आहे. युट्यूबला मी बघवतो मगाशी. आणि हे मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे असं बोलतात. तर यो ब्लॉग इथंच एंड करतोय. 2 दिवसाचा एकत्र गेला आणि उद्या भेटूया मस्त असा पद्मनाभ स्वामी मंदिर मध्ये दर्शन करायला. पब्लिक पण एकदम फ्रेंडली आपल्या सोबत आली. आणि हरीश दादाची मॅनेजमेंट तर सांगायलाच नको. एक नंबर. सगळं व्यवस्थित होतंय. तर उद्या सकाळी आम्हाला 5 ला उठायला लागेल, कारण तर 6 वाजता निघायचं आहे हॉटेलमधून दर्शनासाठी. तो चला ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय. भेटू उद्याचं ब्लॉग. बाय.